निसर्ग संवर्धन, जैवविविधतेचं संरक्षण आणि वनस्पतींचा अभ्यास यासाठी उभारण्यात येणारी बॉटॅनिकल गार्डन ही कोणत्याही शहरासाठी महत्त्वाची जैविक संपत्ती असते। मात्र पंचगंगा नदी काठालगत जिथं पुराचं पाणी येतं तिथं उभारण्यात येणारी गार्डन फक्त निधी हडप करण्यासाठी उभारली जातीये का, असा सवाल स्थानिकांमधून उपस्थित होतोय। या गार्डनसाठी मंजूर 4,80,00,000 रुपयांपैकी निम्मा निधी इथं खर्च झालाय। पण सध्या इथं कुजून गेलेली, सुकलेली, मोडलेली झाडं, सांडपाणी, जनावरांचा मुक्त वावर आणि मद्यपींचा अड्डा असं निराशाजनक चित्र दिसतंय। पाहुयात सातत्यानं विरोध होत असूनही केवळ अट्टहासातून विकसित होत असलेल्या या गार्डनची नेमकी आजची स्थिती कशी आहे। विविध प्रकारच्या वनस्पतीचं जतन, वैज्ञानिक संवर्धन आणि शिक्षणासाठी महत्त्वाचं केंद्र म्हणून वनस्पती उद्यानाची निर्मिती केली जाते। कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर बॉटनिकल गार्डन याची निर्मिती केली जाते, पण हे गार्डन निधी हडप करण्याचं केंद्र असा स्थानिकांतून आरोप होतोय। आज आमच्याबरोबर आहेत बॉटनिकल गार्डनचे अभ्यासक सुशील भांदिगरे। त्यांच्याशी आपण याबाबत चर्चा करूया। बॉटनिकल गार्डन जे आहे याबाबत अनेक वेळा तुम्ही आरोप केलेला आहे, नेमकं काय ही वस्तुस्थिती आहे? मुळामध्ये हे कोल्हापुरात जे बॉटनिकल गार्डन पंचगंगा घाटावर आलेलं आहे, हे 4,80,00,000 रुपये मंजूर शासनाने या गार्डनसाठी केले। हे गार्डन रंकाळ्याच्या खन विहार ह्या परिसरामध्ये होणार होतं, पण अचानक हे गार्डन तिथून या पंचगंगा घाटावर हलवण्यात आलं। ह्या ठिकाणी पुराचं पाणी पावसाळ्यामध्ये 2 महिने या ठिकाणी पाणी असतं। मग अशा ठिकाणी हे गार्डन चुकीची जागा निवडली आणि त्या ठिकाणी आणलं गेलं। त्यावेळी आम्ही ह्या गार्डनला विरोध केला की तुम्ही जे एवढे पैसे खर्च करणार आहात ते चुकीच्या जागेवर तुम्ही खर्च करायला लागलेला आहात, कारण हे गार्डन जर ह्या जागेवर झालं तर पुराचं पाणी गेलं की शासनाचा पैसा पाण्यामध्ये जाणार आहे। त्यामुळे तुम्ही अन्यत्र कुठेतरी हे गार्डन हलवा। विकासाला आमचा कधीही विरोध नाही, पण चांगल्या ठिकाणी जर विकास होत असेल तर सहकार्याची भावना आपण ठेवली पाहिजे। मागच्या वेळी हा फंड आला, गार्डन उभारणीला सुरुवात झाली आणि महिन्याभरामध्येच पुराचं पाणी आलं। त्यावेळी इथं विविध जैव वनस्पतीची रोपं आणली गेलीत आणि ती पुराच्या पाण्यामध्ये बुडली गेलीत। त्यानंतर ती रोपं बाद झालेली तिने हलवलीत, परत दुसरी रोपं या ठिकाणी आणून प्लांट केली गेलीत आणि 2-3 महिने गेल्यानंतर मे महिन्यामध्ये लवकर पाऊस चालू झाला आणि तब्बल 4 वेळा पुराचं पाणी ह्या गार्डनमध्ये आलं। आता जी आपण ही रोपं बघताय ही सगळी खराब झालेली आहेत। जो निधी आत्ता या ठिकाणी खर्च झालेला आहे 4,80,00,000पैकी 2 कोटी रुपये महानगरपालिकेने या ठिकाणी खर्च केलेला आहे। हा सगळा पैसा पाण्यामध्ये गेलेला आहे। आमचं म्हणणं एकच होतं की हे गार्डन तुम्ही इतरत्र हलवून ही जी जागा महापालिकेने ॲक्वायर केलेली आहे, ह्या ठिकाणी पंचगंगा नदीवर येणारे पर्यटक असतील, भाविक असतील, यांच्यासाठी पार्किंगची सोय करा। या ठिकाणी पेविंग ब्लॉक ट्रॅक टाका, त्या ठिकाणी लोकांना सकाळचं फिरायला होईल। या बुधवार पेठ शुक्रवार पेठेमध्ये मैदान नाही, त्या लोकांना खेळायला होईल आणि पार्किंग केलं तर महापालिकेचं उत्पन्न वाढेल, हे आमचा हेतू होता। पण या ठिकाणी जर सत्य परिस्थिती आता बघायला गेल्या तर पूर्णपणे या ठिकाणी दारूचा अड्डा या ठिकाणी झालेला आहे। कुठलेही पोलीस खातं, महापालिकेचा वॉचमन किंवा इथला कंत्राटदार असेल याचा कोणाचाही इथं माणूस नाही। रात्री येतात, या ठिकाणी दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, स्नॅक्सच्या पिशव्या आणि सगळा कचरा कुंडा झालेला आहे। म्हणजे महानगरपालिकेनं बॉटनिकल गार्डनऐवजी दारूचा बार या ठिकाणी उघडला आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे। आत्तापर्यंत महानगरपालिकेनं या बॉटनिकल गार्डनमध्ये किती खर्च केला आहे आणि तुम्हाला कुठं कुठं खर्च केला असं दिसून येतो? या ठिकाणी 4,80,00,000 रुपये शासनानं मंजूर केले, त्यापैकी 2 कोटी रुपये या ठिकाणी खर्च पडलेले आहेत। आमच्याकडं महानगरपालिकेचे कागदपत्र आहेत, पण ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर 2 कोटी रुपयेचे कामं, विकास कामं आम्हाला दिसून येत नाहीत। ही रोपं तयार आहेत, ही आणून फक्त इथं प्लांट केलेले आहेत। एक पेविंगचा ट्रॅक टाकलेला दिसून येतो, म्हणजे साईडनं तिने या जायला रस्ता केलेला आहे। अशा पद्धतीने एक खोली ह्या ठिकाणी पडीक आहे, ती बांधायचं काम केलं आहे आणि ती तशीच पडलेली आहे, त्याचा आगेपिछे काही दिसेना झालेला आहे। आणि हे जे गार्डन उभा करणारे लोक आहेत हे कुठं पसार झालेत काय कळना झाले, कारण हे काम ठप्प स्थितीमध्ये पडलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हे जे जागा ॲक्वायर महानगरपालिकेनं ताबा घेतलेला आहे, या जागेमध्ये म्हशीचा गोठा आहे, त्याचा मैला विला ह्या बॉटनिकल गार्डनमधनं पंचगंगा नदीमध्ये मिक्स होत आहे। म्हणजे असं नियोजन शून्य कारभार महानगरपालिकेचा
आहे. आणि माझं तर मत आणि ठाम आरोप आहे, जो निधी आणला आहे ह्यातली टक्केवारी खाण्यासाठी काही लोकांनी हा निधी आणला काय असा आता प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे. कारण कुठंतरी निधी खर्च पाडायचा आणि त्याची टक्केवारी तिची मलई आपल्या पदरात पाडून घ्यायची, हे सरळ ह्या माध्यमातून एक कोल्हापूरला मिळालेलं उदाहरण आहे. आता तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून आंदोलन करताय, या बॉटनिकल गार्डनला विरोध करताय, कशासाठी विरोध करताय आणि तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? विरोध आमचा एवढ्यासाठीच होता की ह्या जागेमध्ये गार्डन होऊ शकत नाही. कारण मुळामध्ये ह्या परिसरामध्ये 3 बागेचे आरक्षण आहेत. एक पेरूची बाग आहे, एक पिकनिक पॉईंट आहे आणि एक वर्षा बाजूला एक बाग आहे. मग ह्या पेठमध्ये मैदान नाही, आम्हाला गरज काय मैदानाची आहे. आता आहेत ह्या 3 बागेमध्ये महानगरपालिकेचं कुलूप असते पिकनिक पॉईंटला, माणसांना फिरायला जायला होत नाही, माणसं ह्या नदीवर फेरे मारतात. मग हेच जर मैदान झालं असतं तर ह्या ठिकाणी लोक फिरले असतील. आणि दुसरी गोष्ट, आता महानगरपालिकेचं जकात बंद आहे, LBD पण आता तुम्ही बघायला लागला की GST दिन कमी झालेला आहे. मग महापालिकेला उत्पन्नाचं साधन काहीतरी पाहिजे, म्हणून आम्ही म्हणत होतो की ह्या ठिकाणी पार्किंग पण होईल, तुमचा ह्या ठिकाणी पार्किंगच्या माध्यमातून महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल, एवढंच आमचं ह्या ठिकाणी आम्हाला महापालिकेला सांगायचं होतं. पण महापालिकेचं मनात काय होतं आम्हाला माहीत नाही. या ठिकाणी गार्डन आणलं आणि हे गार्डन चुकीच्या जागेत व्हायला लागले म्हणल्यावर आम्ही समाजात एक काम करत असताना आम्ही काहीतरी कोणाचं तरी देणं लागतो आणि जे चुकीचं आहे ते चूक म्हणलं पाहिजे, म्हणून आम्ही महानगरपालिकेला सांगितलं की इथं गार्डन नको. आणि वेळोवेळी आम्ही या ठिकाणी विरोध करत गेलो. पण महानगरपालिका कोणाच्या दबावाखाली काम करते आणि त्यांना का हीच जागा योग्य वाटायला, हे जर उलगडा काय अजून महानगरपालिकेनं आमच्यासमोर केलेलं नाही. आत्ता तुम्हाला काय वाटतं, या ठिकाणी काय व्हावं असं वाटतं? तुम्ही गेल्या वेळेला ग्राउंडची काहीतरी संकल्पना मांडली होती, आत्ता तुम्हाला काय वाटतं नेमकं? नाही, आत्ता मुळामध्ये इथं मैदान व्हायला पाहिजे, पेविंग ट्रॅक व्हायला पाहिजे आणि पार्किंग पण व्हायला पाहिजे. या तिन्ही गोष्टी जर झाल्या तर नागरिकांना पण त्याचा लाभ होईल, महानगरपालिकेला पण उत्पन्न मिळेल. पण हे नुसतं जे आता तुम्ही बघताय हे नुसतं नुकसानच चालू. आणि महानगरपालिका पण इथं येऊन काही करेना, फक्त जागेचा अपव्यय, वेळेचा अपव्यय आणि पैशाचा अपव्यय ह्या ठिकाणी आहे. कारण आता पूर येऊन गेल्यानंतर कुठलाही अधिकारी असू दे किंवा राजकीय नेता असू दे ह्या गार्डनकडं बघायला आलेला नाही. साधं महानगरपालिकेचे आयुक्त कधी इथं येऊन बाबा फोटो काढला, मी गार्डन आम्ही चांगलं कोल्हापूरला द्यायला लागलो, असं कधी बातमी कधी ऐकली का, पेपरला बघितलं का? नाही. आयुक्त बाहेरच्या बाहेर येतात, बाहेरच्या बाहेर जातात. म्हणजे काय, ह्या महानगरपालिका एवढा मोठा निधी या ठिकाणी खर्च करायला, पण एकाही अभियंत्याला, शहर अभियंता असू दे किंवा इतर अधिकारी महानगरपालिकेतले असू दे, कोणी ह्या ठिकाणी जागेवर बघायला आलेलं नाही. एकंदरीत बॉटनिकल गार्डन जर बघितलं तर येथे मोठ्या प्रमाणात घाण, कचरा, पर्यटकांची विष्ठा आणि एक बॉटनिकल गार्डन बार निर्मित करण्यात आलेलं आहे. इथं जर आजूबाजूला बघितलं तर नैसर्गिक वनस्पतीचं संवर्धन न करता इथं नैसर्गिक वनस्पती कुजलेल्या, वाळलेल्या, ठिबक सिंचन बंद पडलेलं किंवा अशा प्रकारची सांडपाणी असलेली एक नदीच वाहते असं म्हणता येईल. आणि जनावरांचा मोकाट विहार या गार्डनमध्ये दिसून येतो. स्थानिकांचा इतका विरोध असूनसुद्धा महानगरपालिका मोठ्या प्रमाणात इथं निधी का खर्च करते याचं गणित अद्याप समजलेलं नाही आहे. हे बॉटनिकल गार्डन हे वनस्पतीचं संवर्धन आणि अभ्यास केंद्र न बनता एक बार आणि निधी हडप करण्याचं केंद्र बनलं आहे असा स्थानिकातून आरोप होतोय. यस न्यूजसाठी कॅमेरामॅन जितू शिंदेसह उत्तम पाटील.